Hello friends, today I will read this Marathi lesson and translate it in English. So let's read. समीरची कल्पकता means Samir's creativity. एका वाचा means listen and read. एके दिवशी वर्गात समीरचे काही मित्र वहीचे कागद फाडून होड्या तयार करत होते. Means one day in the classroom, some of Samir's friends were tearing pages from their notebooks to make paper boats. होड्या means boats, paper boats they make. काही मित्र पेन्सिलला टोक करून निघालेल्या कचरा बाकाच्या खाली टाकत होते. Means some friends were sharpening their pencil and thrown the waste under the benches. वर्गात कचरा पसरला. वर्गातील मुले वह्याचे कोरे कागद वाया घालवत होते. Means garbage spread all over the classroom. The children in the class were wasting blank paper from their notebooks. हे सर्व समीरला बघत होता. त्याने आपल्या वर्गमित्रांना असे न करण्यास सांगितले. समीर वॉज वॉचिंग ऑल ऑफ दिस. ही टोल्ड हिज क्लासमेट नॉट टू डू सो. पण मुले त्यालाच हसली. मधली सुट्टी झाली. मुले बाहेर गेली. बट द चिल्ड्रन लाफ्ड ॲट हिम इन्स्टंट. इट वॉज रिसेस टाईम. and the children went outside. समीरने सर्व कागद गोळा केले. ते कागद व्यवस्थित लावले. समीर collected all the papers and arranged them neatly. त्या कागदांची एक सुंदर वही तयार केली. He made a beautiful notebook out of these papers. पेन्सिलचा सर्व कचरा त्याने गोळा केला. Means he also collected all the pencil sharpenings. पेन्सिलच्या कचऱ्यापासून वेगवेगळ्या आकाराची सुंदर चित्रे तयार केली व चित्रकलेच्या वहीत चिटकवली. Using the pencil waste, he created beautiful pictures of various shapes and pasted them into his drawing book. बाई वर्गात आल्या. त्यांनी चिटकवलेल्या वहीत चित्र काढण्यास सांगितले. Means चित्रकलेच्या वहीत चित्र काढण्यास सांगितले. The teacher came into the classroom. She asked the student to draw a picture in their drawing books. समीरने पेन्सिलच्या कचऱ्यापासून तयार केलेले चित्र बाईंना दाखविले. Means Samir showed the teacher the picture he had made from the pencil sharpenings. बाईंना समीरची कल्पकता व चित्र दोन्ही आवडले. Means the teacher liked both Samir's creativity and his picture. समीर घरून येताना एक रिकामे खोके व एक बरणी घेऊन आला. Means while coming from home, Samir bought an empty box and a jar. खोक्यावर मी कागदासाठी आहे व बरणीवर मी पेन्सिलच्या कचऱ्यासाठी आहे असे लिहिले होते. Means on the box it was written, I am for paper, and on the jar, I am for pencil waste. Seeing this means असे लिहिले होते. हे पाहून बाईंना समीरच्या कल्पकतेचे नवल वाटले. Means seeing this, the teacher was amazed by Samir's creativity. बाईंनी वर्गातील इतर मुलांना त्यांची चूक लक्षात आणून दिली. Means the teacher made the other children in the class realize their mistake.
वर्गातील मुलांना समीरची कल्पना खूप आवडली. मीन्स द चिल्ड्रन इन द क्लास लाईक समीर्स आयडिया व्हेरी मच. समीरच्या कल्पकतेतून टाकाऊपासून टिकाऊ ही संकल्पना वर्गात रुजली. मीन्स थ्रू समीर्स क्रिएटिव्हिटी द कन्सेप्ट ऑफ बेस्ट आउट ऑफ वेस्ट टूक रूट इन द क्लास. वर्गातील सर्वजण कागदाचा योग्य वापर करू लागले. मीन्स एव्हरीवन इन द क्लास स्टार्टेड यूजिंग पेपर प्रॉपरली. पेन्सिलच्या कचऱ्यापासून विविध चित्रे तयार करून त्यांनी आपला वर्ग सजवला. मीन्स बाय मेकिंग व्हेरियस पिक्चर्स फ्रॉम पेन्सिल शेविंग्स दे डेकोरेटेड देअर क्लासरूम. बाईंनी सर्वांचे खूप कौतुक केले. मीन्स द टीचर praised everyone a lot. So student, have you understood this English translation? If you understood properly, like it and subscribe my channel. Bye bye.